नमस्कार. आपण आहोत आज नवी मुंबईमध्ये. आपण या ठिकाणी पाहतो की सिडको कार्यालय आहे आणि या सिडको कार्यालयाच्या बाहेर काही वेळापूर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे आहेत नरेश म्हस्के ते आले होते आणि मावळ मतदारसंघाचे श्रीरंग बारणे खासदार आहेत ते या ठिकाणी आले होते. मात्र या ठिकाणी कर्मचारी आणि जे काही सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि खासदारांमध्ये वाद झाला होता. नेमका वाद हा का झाला आपण ते जाणून घेऊया. आम्ही जाणार कुठे? रोजगार आहे हो. तर तुम्ही उलट ह्याच्यात आहेत तर तुम्ही लोकांना न्याय दिला पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. तर तुम्ही बेरोजगार दाखवता. आज तुम्ही 50 लोक काढली, त्या 50 लोकांची फॅमिली उपाशी राहील. मग तुम्ही कसं बोलता आम्ही नंतर घेतो? काढताना कसं एका झटक्यात काढलं, एका झटक्यात घ्या. आत्ता फोन करा का त्या लोकांना कामावर रुजू होऊ दे. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही तुमचा सत्कार करतो. पण तुम्ही जर ही भूमिका घेत असेल ना तर आमची पण भूमिका ती आहे, आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही. बाहेरून भैया येतात आणि आम्हाला हे दाखवतात काय तुम नहीं काम करेंगे हम करेंगे. अरे हमने हमारी जमीन उस सिडको को दिया. तुमची स्टेशन कशावर झाली, तुमची सिडको कशावर झाली, आमच्या याच्यावर मोठी झाली. मग आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत. मग आमच्या मुलांना तुम्ही परमनंटच्या नोकऱ्या तर नाही दिल्या, मग ज्या कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या दिल्यात ना त्या पण तुम्ही एका क्षणात हिसकावून घेता. लाज वाटली पाहिजे अशा प्रशासनाला. का तुम्हाला तुम्ही जर कामगार आज कामावर आले ना उद्या. जसं ही नवी मुंबई शहराची जी निर्मिती होत असताना या ठिकाणी सिडकोने जी आहे ती 1990च्या दशकामध्ये रेल्वे स्थानकाची उभारणी केली होती. साधारणतः 92 ते 95च्या दरम्यानमध्ये या ठिकाणी रेल्वे स्थानकांची प्रक्रिया जी काही सुरू झाली, या ठिकाणी रेल्वे सुरू झाली. त्यानंतर ट्रान्स हार्बरची सेवा आहे 2004च्या दरम्यान ट्रान्स हार्बर सेवा सुरू झाली. टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणचे स्टेशन देखील कार्यान्वित करण्यात आले. ठाणे वाशी असेल, ठाणे पनवेल असेल, ठाणे नेरुळ असेल, अशा या रेल्वे स्थानकांची जी सिडकोने उभारणी केलेली आहे. या सिडकोची उभारणी केलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये जे कर्मचारी कार्यरत होते, मग त्यामध्ये सफाई कर्मचारी होते, साधारणतः 350 सफाई कर्मचारी आहेत, इलेक्ट्रिशियन कर्मचारी आहेत आणि उद्यान विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना आता काही दिवसापूर्वी जी प्रक्रिया पार पडली नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने, सिडकोने जी स्थानकं उभारली त्यांचा रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आलं. मध्य रेल्वेकडे ही जे स्थानक आहे ते हस्तांतरित करण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर ही 3 रेल्वे स्थानकं जे आहेत उरणपट्ट्यातले ते हस्तांतरित करण्यात आली आणि उर्वरित जी रेल्वे स्थानकं आहेत 17 रेल्वे स्थानकापैकी उर्वरित जी रेल्वे स्थानक आहेत त्याची हस्तांतरण प्रक्रिया आज झाली. या ठिकाणी जे कर्मचारी कार्यरत कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं होतं की आमची ही जमीन आहे ही आम्ही सिडकोला दिलेली आहे आणि ज्याप्रमाणे सिडकोने आम्हाला या ठिकाणी भूमिपुत्रांना आम्हाला नोकरीमध्ये संधी दिली त्याच प्रकारची संधी आम्हाला मध्य रेल्वेने द्यावी की आता हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाल्याने आम्हाला देखील त्या ठिकाणी द्यावी, संधी घ्यावी, आम्हाला त्या ठिकाणी कामावरती घ्यावा अशी त्यांची मागणी होती. मात्र काही दिवसापूर्वी रेल्वेने जे काही या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे सेवेमध्ये घेण्यासाठी नकार दिला होता त्याच्यामुळे हा वाद जो आहे तो उफाळून आला होता. या ठिकाणी जे सफाई कर्मचारी आले होते आणि काही संघटनांचे पदाधिकारी आले होते त्यांनी दोन्ही खासदारांना वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, ही प्रक्रिया तुम्ही आमच्यासाठी का राबवली का नाही, असं त्यांचं हे केलं की त्यांनी आम्हाला या सेवेमध्ये घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, यावरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन्ही जे खासदार आहेत त्यांना या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदारांनी वारंवार त्यांना देखील सांगितलं की आमची जी प्रक्रिया आहे ती आता प्रक्रिया पूर्ण झाल्यास तुम्हाला सामावून घेण्यात येईल. परंतु कर्मचाऱ्यांच्या आणि सफाई कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं होतं की जोपर्यंत रेल्वे स्थानकांची हस्तांतरण प्रक्रिया सुरू होत नाही आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण व्हायच्या आधी आम्हाला या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देखील रेल्वेने कायमस्वरूपी कामगार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घ्यावं, ज्याप्रमाणे सिडकोने आम्हाला संधी दिली होती, ज्या सिडकोने आम्हाला कामगार म्हणून आम्हाला घेतलं होतं, अशी त्यांची ही वारंवार मागणी होती. या ठिकाणी दोन्ही खासदार जे आहेत त्या दोन्ही खासदारांबरोबर जे नगरसेवक आले होते त्यांनी या ठिकाणी सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न केला. काही चर्चेअंती नंतर त्यानंतर मार्ग काढण्यात आला. जे कर्मचारी आहेत त्यांनी सिडकोच्या एमडीच्या अधिकाऱ्यांची देखील एमडी अधिकाऱ्यांची पण भेट घेतली. त्यांना देखील त्यांनी आपली मागणी सांगितली आणि त्यांना देखील त्यांनी जे काही कर्मचारी आहेत त्यांची मागणी सांगितली आणि जोपर्यंत सिडकोनी ज्याप्रमाणे आम्हाला सेवेमध्ये घेतलं होतं त्याप्रमाणे रेल्वे जोपर्यंत आम्हाला घेत नाहीये तोपर्यंत ही प्रक्रिया राबवणे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता निश्चितपणे दोन्ही खासदार जे आहेत ते नरेश म्हस्के खासदार आहेत त्यांनी वारंवार पाठपुरावा करून ही जी रेल्वे स्थानक आहेत ती सिडकोकडून रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली होती. मात्र हे जे कर्मचारी आहेत ते स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि या स्थानिक भूमिपुत्राला डावलण्यात आल्याने त्यांना हा विरोध पाहायला मिळाला, प्रखर विरोध त्यांना पाहायला मिळाला. त्यांनी देखील कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की आपण येत्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू आणि तुम्हाला देखील रेल्वेकडे आपण त्यावरती पर्यायी मार्ग काढू, रेल्वेच्या याच्यामध्ये आपण तुम्हाला संधी देऊ, कामगार म्हणून आपण तुम्हाला पुन्हा तिथे रुजू करू, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हा जो काही संघर्ष आहे स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि खासदारांमध्ये निर्माण झालेला तो कशा प्रकारे नमतो, कशा प्रकारे हे वादळ जे आहे ते शांत होतं, यातून काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.